चारे अगं जेवली नाहीस? जेवतीये. मला नाही जेवायचं. अगं येडी का काय तू? हे बघ, अन्न म्हणजे पूर्ण ब्रह्म असतंय, त्याच्यावर रागवून कसं चालेल? चल जेव, नाहीतर मी भरवू का? लहानपणी तुला भरवायची तशी भरू? हा? राग नाही, भांडण आहे, ते बी नशिबाशी. आयुष्यात जी जी व्यक्ती आवडली तिची कधी साथच मिळू दिली नाही या नशिबाने. मला माहित आहे माझी प्रिया हट्टी आहे. तिला जर एखादी गोष्ट हवी असेल ना, तर ती मिळवण्यासाठी ती वाटेल ते कर. पण आहे ते कधी कोणाचा खून नाही करणार ग. माझा विश्वास आहे तिने हा खून नाही केलाय. हाय, तुला बी असंच वाटतं ना? सांग ना, माझी प्रिया खून नाही करणार. तुझा विश्वास आहे ना व? मला बी असंच वाटतंय बघ. प्रिया खून नाही करायची. पण तू रडू नकस, शांत हो. रडू नकस बोल. अहो, जेवायला वाढू तुम्हाला? अहो, गार दूध आणू तुमच्यासाठी? उशी दे, उशी दे. हो, पण उशी कशासाठी? मला नाही वाटत मंजिरी, आपल्या दोघांमध्ये जे काही झाले त्यानंतर आपण एक बेड शेअर करू शकतो. पिल्लूला तुझी गरज आहे, तू इथे झोप, मी बाहेर झोपेन. दे उशी दे पटकन. थँक्यू. आणि अजून एक, तुम्हाला जेवायला वाढू का, तुमच्यासाठी गार दूध देऊ का, हे करू का, ते करू का, असे प्रश्न प्लीज विचारत जाऊ नकोस. कारण तू माझ्यासाठी या गोष्टी कराव्यास आणि मी तुझ्याकडून त्या करून घ्याव्यात असं नातं आपल्यात आता उरलेलं नाही. त्यामुळे तुलाही त्रास नको आणि मलाही. सॉरी. अंकिता, आपला एखादा जवळचा माणूस जर गेला ना, तर त्याची कमतरता अधिकच जाणवू लागते. व्यंगराय म्हणतो ते बरोबर आहे. मधुराच्या आठवणी त्यांच्या कानावरती इतक्या कोरल्या गेल्या आहेत, ते ठरवूनही पुसता येणार नाहीत कधी. आणि मधुरा होतीच तशी, निरागस, स्वच्छ. जे मनात असेल ते पटकन बोलून मोकळी होणार. अंजिरी सारखी भिडस्त नव्हती. त्या दोघींवरही आईचे संस्कार होते, किशोरीचे संस्कार, खरेपणाचे संस्कार. दादा, नाही, मी रडत नाहीये, खरंच रडत नाहीये मी. सध्याच्या काळामध्ये एवढी दुःख पाहिलीत ना की आता डोळे पाणावतच नाहीत माझे. पोडगं झाले, मन पोडगं झालं. काल मी जेव्हा मंजिरीच्या घरी गेलो होतो ना, तिथून आल्यापासून या मधुरेच्या प्रकरणातच शांतपणे विचार करतोय. तुम्ही मंजिरीच्या घरी जाऊन आला?
म्हणजे इच्छा नव्हती पण मनात नसून सुद्धा मंजिरीसाठी तिकडे पावलं वळतात. शिवाय शालिनीताने सुद्धा मला जाब विचारत होता काल की आमचं असं काय चुकलं, आमचं असं काय चुकलं म्हणून आमच्या कुटुंबाच्या जीवावरती उठलेत मुधोळकर. अहो असं काही नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. समज की गैरसमज काळच ठरवेल, काळच ठरवेल. पण काल मंजिरी सुद्धा सासरच्यांची बाजू घेऊन भांडत होती माझ्याशी. वहिनीचे संस्कार आहेत ना, आपल्या माणसांची बाजू कशी काय पडू देईल ती. मी सुद्धा याचाच विचार करतोय. माझी मधुरा गेली हे तर दुर्दैव आहेच, ते काय आपण बदलू शकत नाही आता. पण तरी सुद्धा माझं एक मन सारखं सांगतंय की ज्या बाईला तिची संशयित म्हणून पकडलंय तिला फाशीवरती लटकवावं, तिला योग्य शिक्षा कशी होईल याची पुरेपूर काळजी घ्यावी. पण मला काही दुसरं मन म्हणतं की कदाचित ती निर्दोष असेल तर सत्यजित रावांचं तिच्यासाठी भांडणं, मंजिरीचं सुद्धा तिच्यासाठी हिरिरीनं बाजूने उभं राहणं, हे सगळं पाहिलं की मग असं वाटतं की आपलं बरोबर की चूक. म्हणजे मग मनाचा गोंधळ होतो खूप. सुहासचं पण हेच मत आहे. प्रियाचा ह्यात काहीच दोष नाही. कुणी काहीही म्हणो, कुणी त्याच्या लग्नाला विरोध करो, पण तो प्रियाशीच लग्न करणारच ठाम मत आहे त्याचं. कोणी काही म्हणू, मला पक्की खात्री आहे प्रियाच दोषी आहे. आणि तिला शिक्षा होणारच. होतीवाल्या बाई, काहीतरी डिसिजन घ्या तुम्ही लवकरात लवकर. काय अवघड आहे तुझं? लवकरात लवकर डिसिजन घ्या. तुम्ही आमच्या मिसेसला बघितलं नाही काय? मुधोळकर कोचिंग क्लासेसहून आल्यापासून एकदम बोलायला लागलाय. आणि तुम्ही तर मुधोळकर कोचिंग क्लासेसच्या ट्रस्टी बोर्डावर आहात. तुम्हाला का लागतो एवढा वेळ बोलायला? बोला. माझा निर्णय झालाय. काय? मला तुमची अट मान्य आहे. गुड, व्हेरी गुड डिसिजन. आता या क्षणापासून तुमचा इंडिपेंडन्स डे सुरू. तांबडे बाबांच्या कृपेनं यू आर फ्री बर्ड नाव. फ्री बर्ड. बनो उड़ते फिरो बंस गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में. बनो फिरो बंस गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में. बिलोरी बिलोरी बिलो बिलोरी.
असं का वागताय तुम्ही माझ्याशी? का समजून घेत नाहीत मला? तुम्ही जर तुमची संशय वृत्ती बाजूला ठेवली तर अजूनही सगळं सुंदर होऊ शकतं. तुम्हाला हवी तशी गोड सुंदर मुलगी झाली आपल्याला. एवढं भरभरून प्रेम करणारी, पावला पावलावर साथ करणारी घरातली माणसं. मला माहितीये तुम्ही दाखवत नसलात तरी जीवापाड प्रेम करतं माझ्यावर. आणि मी सुद्धा तुम्हालाच माझं सर्वस्व मानते. मग याहून अजून सुख म्हणजे वेगळं दुसरं काय असतं? हेच तर असतं ना. पण नाही, तुम्ही आपला हट्ट सोडायलाच तयार नाही. का वागतात असे? काय रे, खात का नाहीयेस? नाही. काय? भूक नाहीये का? नाही, तसं काही नाही. अरे तुला पोहे वगैरे आवडत नाहीत म्हणून पुरी भाजी केली आज, तरी का खात नाहीयेस? चांगली नाही झालीये का? दुसरं काही करून आणू का? ए बाई, तू नको कटकट करू. जा ना, स्वतःची कामं कर. मी कटकट करते? रोज बास म्हणेपर्यंत चरत असतोस, आज काहीच खात नाहीयेस म्हणून विचारते. आणि आज नाही, हल्ली लक्षच नसतं तुझं कशातच. खाण्यापिण्यात नाही, ऑफिसमध्ये नाही. तो केटरिंगचा बिझनेस चालू केलाय, तो काय लोणचं घालायला? नाही ग बाई, हा काहीही झालेलं नाही. हा काय बिनसलंय गौरांग तुझं? काय बिनसलंय? हा तुला काय दिसत नाही घरात काय चाललंय ते? एका मागणे एक संकट येत आहे. दादा पुन्हा तिरसटासारखा वागायला लागला. तिकडे मधुराचंही असं झालं, प्रियाला अटक. हा हे काय चाललंय मला काही कळतच नाहीये. डोकं बधीर होऊन गेलंय. कशातच लक्ष लागत नाही. याचे लक्ष न लागायचे वगैरे चोचले ना तुला परवडत असतील, मला नाही परवडलं. दादांनी ऑफिसला जाणं बंद केलंय का? ते देतात ना त्यांच्या बिझनेस मध्ये लक्ष. अरे मग तुला काय प्रॉब्लेम आहे? हे नसत्या डिप्रेशन पायी ना बेकार होशील. परत चालू केल्यास बिझनेस ना बंद पडेल तो. नेत्रा, तू आहेस ना दगड आहेस, दगड. तसं आहे ना गौरांग, म्हणूनच चांगलंय. तुझ्यासारखी सगळी काळजी उरावर घेऊन बसले असते ना मग झालं असतं कल्याण. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मला तरी नाही वाटत आता या मुधोळकर यांच्या घरातलं वातावरण परत नीट होईल म्हणून. काहीही सुधारण्याची शक्यता दिसत नाहीये मला. हे आहे असंच राहणार आहे. दिवसेंदिवस तुझ्याशी बोलणं कठीण होऊन बसलंय. हो काय रे, काय प्रॉब्लेम काय तुला? काय प्रॉब्लेम काय म्हणजे काय? आवडीचं खाणं सुद्धा करून दिलं तुला सकाळी नाश्त्याला, तरी तुला हे काय मेहरबानी करतेस माझ्यावर? हा जेव्हा बघावं तेव्हा करून वटवट ठेवलंय मला या घरात सगळ्यांनी मिळून. कळलं ना मीरा? याची बोलू नकोस तू. वहिनी, आता कुठं बरं वाटतंय बघ. नाहीतर एका मागून एक दुष्टचक्र चालूच होतं बघ. प्रियाची सुटका झाली, लय बरं वाटलं बघ. खरं बोलताय आत्या. तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय तुम्हाला किती आनंद झालाय. खूप बरं वाटलंय ना प्रिया परत आल्यावर? अगं मेल्याने उगाच पकडलं होतं प्रियाला. आता बसले असतील मुडदे खऱ्या गुन्हेगाराला झोडी. वहिनी, प्रियाचा चेहरा लय सुजलाय ग. आत्या, पण तुम्ही काळजी घेताय ना तिची? नाही म्हणजे हळदीचं दूध वगैरे दिलं का तिला? हे मला जे करायचं ना ते मी बरोबर करते. उगीच माझी शिकवणी घेत बसून उगच. अहो आत्या, मी नेत्रा, जरा शांत बसशील? वंच, माझ्या असं मनात होतं की जरा सगळं स्थिरस्थावर झालं की आपण देवीचं दर्शन घेऊन येऊया. वय वय, मी बी नवस बोलले होते साडी चोळीचा, तो बी पुरा करायचा आहे. बरं आत्या, एक विचारायचं होतं. प्रिया परत येईपर्यंत उपास धरला होतात तुम्ही. आता उपास सोडणार आहात
नाही म्हणजे प्रिया सुखरूप घरी आली आहे ना परत. आज संध्याकाळी जेवण करू का तुमचं? होय, जेवण करतो. आज जेवण. आणि आई, आता प्रिया पण सुखरूप घरी परत आली आहे. आत्यांचा पण उपास सुटणार आहे. काही गोड करायचंय का घरी? नाही, नको. मला नाही वाटत या घटनांमधून अद्याप कोणी सावरलं असेल. इतक्यात गोडाधोडाचं जेवण नको. साधच कर काहीतरी. ओके, मी विचारून बघितलं फक्त. मालक 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 मिठाई घ्या. मालक मिठाई घ्या. मालक मिठाई घ्या. मिठाई. हो, तांबडे बाबाच्या कृपेनं प्रियाबाई जेलमधनं सुटल्या. दिस इज गुड न्यूज. दिस इज व्हेरी व्हेरी गुड न्यूज. धन्यवाद तांबडे बाबा, तुमची भक्ती कामाला आली. त्यांना नैवेद्य दाखवा. तांबडे बाबांना नैवेद्य दाखवा. आता आम्ही फक्त वाट बघतोय त्या मोतीवाले बाई आमच्या भाऊ पाशात कधी येतात आणि आम्ही त्यांना आमच्या भाऊ पाशात कधी घेतो. किसी रोज तुमसे मुलाकात होगी. मी हो मग तर होळकर मोतीवाल्या बाईला फोन लावा. लावतो लगेच लावतो बाबा. थँक्यू. कुठे फोन? प्रियाच्या बेलचे पेपर्स. आता तर तुम्हाला तिला सोडावंच लागेल. यांना ओळखत असालच तुम्ही, ऍडव्होकेट प्रभुणे. प्रियाची केस आता हे लढतायत. याला कोण ओळखत नाही मिस्टर मुधोळकर. पण मिस्टर मुधोळकर, आता याचा काही उपयोग नाही. वेस्ट ऑफ टाइम अँड वेस्ट ऑफ मनी. म्हणजे कुठल्या काळात जगता मिस्टर मुधोळकर? तो प्रिया मॅडम कधीच घरी गेल्या तेव्हा ना त्या फ्रेश येऊन खाऊन घेऊन वामफुक्षी घेत असतील. काय? हो, तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मगाचपासून. प्रभूणे वकिलांना तुम्ही उगीच त्रास दिलात. इट्स ओके इन्स्पेक्टर ठाकूर. त्यात त्रास कसला? ते कामच आहे आमचं. प्रियाला बेल कोणी दिली? कोण कशाला देणार? आम्हाला त्या निर्दोष वाटल्या, सोडून दिलं त्यांना. कालपर्यंत तुम्हाला ती दोषी वाटत होती आणि आज अचानक तुम्हाला ती निर्दोष वाटायला लागली. हाच तर प्रॉब्लेम आहे तुमचा मिस्टर मुधोळकर. तुम्ही समोरच्याला पूर्ण बोलूच देत नाही. आधीच तुमची मतं त्याच्यावर अजून मोकळे होतात. मिस्टर मुधोळकर, काल आम्ही एका घरफोडी करणाऱ्या टोळीला पकडलं. त्यांच्या भोरक्यांनी असं सांगितलं की त्यांनी मिस्टर भोसलेंच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि हे जेव्हा मयत मिसेस भोसलेंनी बघितलं तेव्हा त्यांना वाटलं की त्या आरडाओरडा करतील म्हणून त्यांच्यातल्या एका इस्मानं त्यांचा पाठीत चुरा भुसकून खून केला. आता एवढा कबुली जबाब मिळाल्यानंतर प्रिया मॅडमने इथे ठेवण्यात काही पॉइंटच नव्हता. सोडून दिलं त्यांना. आमचं काही वैयक्तिक वितुष्ट नाहीये तुमच्या बरोबर किंवा प्रिया मॅडम बरोबर. मग मिस्टर मुधोळकर, ठाकूर साहेब सांगतात तसं जर असेल तर हे उलट खरंच बरं झालं. आता माझी काही गरज नाही. येतो मी. आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास पडला प्रभूने. आय एम रिअली व्हेरी सॉरी. इट्स ओके मिस्टर मुधोळकर. नो प्रॉब्लेम. येतो मी. बरं आहे, येतो मी साहेब. हो. भेटे. हे तुमचे पेपर्स. हो. आपली भेट काय होतच राहील. हो. मग मिस्टर मुधोळकर काय घेणार? चहा, कॉफी की थंड? नाही, मी घेणार काहीच नाहीये, देणार आहे. एक सल्ला देणार आहे, फुकटचा. बघा, पटला तर घ्या, नाही तर सोडून द्या. तुमच्या घरी सांगून ठेवा, बायकोला, आईला किंवा जे कोणी असतील त्यांना. काय एखादी पूजा, शांत, उपास तापास, गंडा दोरा काही करायचं असेल तर करून घ्या. कारण लवकरच तुमची ग्रहदशा सुरू होणार. हे सगळं केल्याने त्यात काही फरक नाही पडणार, पण तुम्हाला आत्मिक बळ म्हणजे मॉरल सपोर्ट मिळेल. मिस्टर मुधोळकर, माझ्या विरुद्ध एक बोट जरी हल्लं
तरी त्या रात्री हॉटेल मूनलाईट मधली सुरस कथा तुमच्या बायकोपर्यंत पोहोचवण्याची खबरदारी मी नक्की घेईन. आय केअर अ डॅम.